नमस्कार. पितृपक्ष आला की सगळ्यात अगोदर आठवते आपल्याला नैवेद्यासाठी लागणारी तांदळाची खीर. वेगवेगळ्या पद्धती वापरून बऱ्याच रेसिपी वापरून तुम्ही आतापर्यंत तांदळाची खीर बनवली असेल, पण आजची आपली रेसिपी ही आतापर्यंतची सगळ्यात सोपी रेसिपी असणार आहे आणि चवीला देखील आजची ही तांदळाची खीर आतापर्यंत खाल्ली नसेल अशी एकदम मस्त चविष्ट अशी असणार आहे. करायला जेवढी सोपी आहे ना त्यापेक्षा जास्त पटीने ही एकदम छान अशी लागणार आहे. करताना सगळ्या घरामध्ये घमघमाट पसरणार आहे. अशा पद्धतीने आज आपण तांदळाची खीर करणार आहोत. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही इथे बघू शकता किती एकदम असं क्रीमी स्ट्रक्चर याचं आलं आहे. एकदम शायनी अशी बनते. जेवढी दिसायला छान दिसते तेवढीच चवीला देखील अप्रतिम लागते. सुगंध असा येतो की घरामध्ये सगळीकडे घमघमाट सुटतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे तांदूळ. इथे मी बासमती तांदूळ घेतलेत. सुवासिक तांदूळ वापरावा, त्यामुळे तांदळाची खीर एकदम छान होते. तर इथे मी बासमती तांदूळ वापरलाय. तुम्ही याऐवजी इंद्रायणी देखील वापरू शकता. आता तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि आपल्याला हा तांदूळ आता 10 ते 15 मिनिटं भिजू घालायचा आहे. मी इथे पाव छोटी वाटी तांदूळ घेतलेत. आपण ज्या चमच्याने नाश्ता करतो त्या चमच्याने 3 चमचे तांदूळ इथे घेतले आहेत. आता ते स्वच्छ धुवून भिजायला ठेवलेत. 5-6 इथे आपण काजू घेणार आहोत. ते देखील पाण्यात टाकून भिजू द्यायचे आहे. 15 ते 20 मिनिटांनंतर आता आपण तांदळाची खीर करायला सुरुवात करणार आहोत. त्यासाठी पाऊण लिटर दूध इथं मी घेतलं आहे आणि ते गॅसवर गरम करायला ठेवलं आहे. साय न काढलेलं दूध इथं आपल्याला वापरायचे, त्यामुळे तांदळाची खीर एकदम छान होते. तिला असं दाटसरपणा येतो. आता इकडे तांदूळ आणि काजू सुद्धा आपले भिजवून झाले आहेत आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत. त्यासाठी भिजवलेले तांदूळ आणि काजू देखील आता या मिक्सरच्या भांड्यात घेतले आहेत. काजू आपण ज्या पाण्यात भिजवले होते ते पाणी सुद्धा आपल्याला यासोबतच घ्यायचं आहे. 5 ते 6 इथे मी वेलची सोलून घेतले आहेत. सोबतच 1 चमचा बडीशेप घेतली आहे आणि बडीशेप सुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यातच बारीक करून घ्यायची आहे. हे जेव्हा एकत्र आपण बारीक करतो त्यावेळेला मिश्रण एकदम छान असं दाटसर बनतो. बडीशेप सुद्धा छान बारीक होते आणि वेलची सुद्धा बारीक होते. बडीशेप इथे नक्की वापरा, त्यामुळे एकदम छान चव अशी या खीरला येते आणि वास तर अप्रतिम येतो. सुगंध अगदी घरामध्ये सगळीकडे दरवळतो. आता इथे आपण बघू शकता की मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे बारीक करून घेतलं आहे आणि अशा प्रकारचं आपल्याला इथं रवाळ असं हे करून घ्यायचं आहे. खूप जास्त बारीक काढायचं नाही, नाहीतर त्याच्या खिरीमध्ये बनवताना गाठी होऊ शकतात. तर अशा प्रकारे रवाळ आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता बडीशेप सुद्धा छान बारीक झाली आहे. आता तोपर्यंत इकडे गॅसवर दूध सुद्धा उकळलं आहे. आता यामध्ये आपल्याला हे जे मिश्रण आहे ते टाकून घ्यायचं आहे. आता यामध्ये मिश्रण जेव्हा आपण टाकतो तेव्हा लगेचच चमच्याने हलवत राहायचं, कारण यामध्ये काजू आहेत. काजूची पेस्ट आहे ती पातेल्याच्या बुडाला चिटकू शकते, त्यामुळे एकसारखं हलवून घ्यायचं. ज्यावेळेला तुम्ही कोरडं पीठ काढता, तांदूळ कोरडे काढता, त्यावेळेला काय होतं की जेव्हा आपण खीर बनवतो त्यामध्ये गाठी होऊ शकतात. त्यामुळे अशा पद्धतीने जर का तुम्ही पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेतलं भिजवलेले तांदूळ तर ती एकदम छान होते आणि एकदम मिळून येते खीर. ती अशी दाणे दाणे अशी दिसत नाहीत तांदळाची. ती एकदम छान अशी एकजीव बनते, त्यामुळे ती स्मूथ लागते, क्रीमी लागते. आता हे बघा, मिक्सरच्या भांड्यात सुद्धा थोडंसं पाणी टाकून मी ते हिसळून यामध्ये टाकून घेतलं आहे आणि आता एकसारखं कंटिन्यू याला हलवायचं आणि 7 ते 8 मिनिटं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि आता ह्याला छान शिजू द्यायचं. मिक्सरमधून काढल्यामुळे तांदूळ हा एकदम छान शिजतो, छान गाळ होतो. आता इकडे मी घेतले आहेत खजूर. खजूर या तांदळाच्या खिरीमध्ये तुम्ही नक्की टाकून बघा. यानंतर जेव्हा जेव्हा तुम्ही खीर बनवाल तेव्हा तेव्हा तुम्ही खजुराशिवाय खीर कधी बनवणार नाही. एवढी अप्रतिम चव येते ह्या खजुरामुळे. आणि ज्या पद्धतीने आपण कॅरमलाइज करतो ना तसा रंगसुद्धा ह्या खिरीला येतो खजुरामुळे. खजुराची टेस्ट अप्रतिम लागते, त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा. भिजवलेले काजू आपण तांदळासोबतच मिक्सरमधून बारीक करून घेतले आहेत, त्यामुळे या खिरीला वेगळीच छान अशी चव येते आणि खीर अशी स्मूथ बनते. तिला छान दाटसरपणा येतो, क्रीमी टेक्स्चर येतं. आता तुम्ही इथे बघू शकता पहिलेपेक्षा रंग हा बदलला आहे आणि थोडंसं
खीर इथे आपली थोडीशी दाटसर झाली आहे, थोडीशी ती आळून येत आहे. आता हे खजूर आपण या खिरीमध्ये टाकून घेतलेत आणि परत एकदा 7 ते 8 मिनिटं आपण ही खीर आहे ती छान उकळी येऊ द्यायची आहे तिला. तर तुम्ही ते बघू शकता पहिलेपेक्षा आता ही खीर थोडीशी आणखी घट्ट झाली आहे, कारण खीर इथे आटलेली आपल्याला लक्षात येते. आता पाऊण वाटी इथे मी साखर घेतली होती. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जास्तही साखर वापरू शकता. आता ही साखर आपल्याला घेऊन या खिरीमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. सोबतच 1 छोटा चमचा तूप टाकला आहे. तुपाशिवाय कोणतीही खीर ही अधुरीच आहे, त्यामुळे तुपाचा अवश्य वापर करा. खूप छान चव येते खिरीला. बऱ्याच वेळेला ना आपण तांदळाची खीर भाताची बनवतो. तांदळाची खीर जेव्हा आपण बनवतो ना, ती फक्त दूध भात खाल्ल्यासारखी साखर टाकून अशा प्रकारे तिची चव असते आणि ती एकदम अशी भाताप्रमाणे त्याची जाडसर अशी लागते. तर तुम्ही इथे बघू शकता आपण जे तांदूळ भिजवून मिक्सरमधून काढल्यामुळे किती छान असं ह्याला टेक्स्चर आलं आहे, रंग खूप सुंदर आला आहे आणि आता ही आळून आणखी सुंदर दिसणारही आहे आणि खूप चवीला सुद्धा छान लागणार आहे. तुम्ही नक्की अशा प्रकारची तांदळाची खीर बनवून बघा. तर तुम्ही ते बघू शकता पहिलेपेक्षा कशी ही खीर आळून आली आहे, घट्टसर झाली आहे. आता परत एकदा आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे आणि 7-8 मिनिटं ही अशीच शिजवून घ्यायची आहे. तांदळाची खीर आपली इथं बनवतच आली आहे. सगळ्या घरात अगदी छान असा सुवास पसरला आहे, एकदम घमघमाट सुटला आहे आणि आता या खिरीमध्ये आपण किंचितसं मीठ टाकून घेणार आहोत. तुम्ही कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठ वापरलं नसेल, पण या खिरीमध्ये तुम्ही किंचित चिमूटभर असं मीठ टाकून बघा, काय अप्रतिम टेस्ट लागते. तर आपली इथे खीर अशी मस्त क्रीमी स्मूथी खीर तयार आहे. तुम्ही बघू शकता पूर्वीपेक्षा किती दाटसरपणा आलेला आहे. तुम्हाला पळीच्या साहाय्याने मी दाखवते. हे बघा, आतापर्यंत तुम्ही कधीही बघितली नसेल अशी एकदम सोप्यात सोपी पद्धत वापरून आपण आजची ही तांदळाची खीर बनवली आहे. चवीला अप्रतिम लागते. तर तयार आहे आपली पितृपक्षात केली जाणारी एकदम परफेक्ट अशी आणि सोप्यातल्या सोप्या पद्धतीने केलेली तांदळाची खीर. नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.